नमस्कार, जय श्रीराम. कसे आहात? मजेत ना? आज फार दिवसांनी गव्हाचा केक बनवणार आहे. तर चला आपण गव्हाच्या केकसाठी काय काय साहित्य घेतले तर बघूया. हे गव्हाचं पीठ घेतलंय मी. हे तेल घेतलंय. छोटी वाटी, आपल्याकडे मापाची भांडी जरी नसली ना तरी आपण छोट्या बाउल असतात ना स्टीलच्या छोट्या मोठ्या वाट्या, त्यानुसार आपण घेऊ शकतो. ही मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, छोटी वाटी तेल घेतलंय. हे दही, अर्धी वाटी दही घ्यायचं. ही अर्धी वाटी दूध आणि सेम प्रमाणात जितकं आपण दूध घेतलं त्याच प्रमाणात ही साखर घेतली, वेलची पावडर टाकली त्यामध्ये आणि कोको पावडर पण घेणार आहे. ही कोको पावडरचा आपण 1 चमचा टाकूयात. तर हे काजू बदाम पावडर आहे, अबडधोबड फुटलेले असे. व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत आणि बेकिंग पावडर. तर चला बघूया आपण कसं बनवलंय. तेल घेऊया, दही घेऊया, साखर छान मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि ते छान चाळून घेणार आहे. कोको पावडर आणि हा बेकिंग सोडा घेतला आहे, बेकिंग पावडर घेतली आणि छान चाळून घ्यायचं. त्यात गुठळ्या नाही झाल्या पाहिजे म्हणून आपण चाळणीने छान चाळून घ्यायचं ते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि दोन थेंब असे व्हॅनिला इसेन्स घ्यायचं. ज्याला आवडतं त्याने व्हॅनिला इसेन्स पण टाकू शकतोय. तर मला आवडतं म्हणून व्हॅनिला इसेन्स घेतला आहे. आणि दूध घेतलं 1 वाटी भरून आणि गरजेनुसार आपण दूध किंवा पाणी पण घालू शकतो यामध्ये. आणि ते छान एकजीव करून घ्यायचं. त्यात गुठळ्या नाही झालं पाहिजे. असं छान मिक्स करून घेऊया. मी थोडंसं पाणी टाकलं कारण की ते दूध जरा कमी वाटलं मला. आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया. आणि केकच्या भांड्याला थोडंसं तेल लावून मी हे मिश्रण ओतून घेतलं आहे. टॅप टॅप करून छान ओतून घेतलं आणि त्यावर मी आता हे ड्रायफ्रूट टाकले. आता मी ओव्हन प्रीहीट करण्यासाठी 5 मिनटं ठेवले आणि 120 डिग्रीवर मी हे 30 मिनटं ठेवलं बेक करण्यासाठी. 30 मिनटानंतर हा छान बेक होतो. आता 30 मिनटं झाले तर आता मी ही ब्राउनी काढून घेते. आणि आपल्याला चॉकलेट क्रीम बनवायची. तर त्या चॉकलेट क्रीमसाठी बघ छान बेक झाला आहे. चॉकलेट क्रीमसाठी मी कोको पावडर घेतली आहे, पिठी साखर घातली आहे आणि याच्यात थोडीशी ताजी साय टाकली. आपण याच्यात साजूक तूप पण घालू शकतो, पण मी साय टाकली. आता हे छान एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि बेक झालेल्या ह्या ब्राउनीवर आपण ती छान ओतून घेऊया. आता मी या सुरीच्या साह्याने तो केक काढून घेतला आणि चमच्याने हे आपण चॉकलेट क्रीम बनवली ती लावून घेऊया. अशी खूप छान ब्राउनी तयार झाली हेल्दी गव्हाच्या पिठाची. नक्की तुम्ही बनवून बघा. माझ्या मुलांना ही ब्राउनी खूप आवडते आणि मी नेहमी करते. तर आता मी मुलाला खायला देते, तो सांगेल कशी झाली आहे. तर छान झाली, त्याला आवडली. नक्की तुम्ही बनवून बघा गव्हाच्या पिठाची छानशी ही ब्राउन. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय श्रीराम.